नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्या समोर 63वी बोधकथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे गाढव आणि कोल्हा. एका जंगलात एक गाढव आणि कोल्हा राहत होते. त्या दोघांमध्ये छान अशी मैत्री झाली. त्यांनी एकमेकांना मदत करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे दोघे एकदा शिकारीला निघाले. प्रवास करत असतानाच वाटेत त्यांना सिंह दिसला. सिंहाला पाहून कोल्हा घाबरला आणि कोल्ह्याची बुद्धी पालटली. संकटाची कल्पना आल्यावर तो सिंहाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही मला जर सोडून देणार असाल तर मी गाढवाला तुमच्या हवाली करतो. सिंहाला कबूल केल्याप्रमाणे कोल्ह्याने गाढवाला फसवून सिंहाच्या ताब्यात दिले. गाढव आपल्या हातून सुटणार नाही याची सिंहाला खात्री झाल्यावर सिंहाने पहिली झडप कोल्ह्यावरच घातली. पण मरता मरता कोल्हा मात्र म्हणाला, अरे रे, मी मैत्रीचा विश्वासघात केला आणि म्हणूनच मला आता दुःखाला सामोरे जावे लागेल. या कथेचं तात्पर्य, जे आपल्या मित्राचा विश्वासघात करतात ते बहुधा आपलाही स्वतःचा सर्वनाश करून घेतात. धन्यवाद.